नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या नवीन सिरीजमध्ये. पहिल्या सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंग. फर्स्ट ऑफ ऑल हॅपी मॅथमॅटिक्स डे टू ऑल. आणि या मॅथमॅटिक्स डेच्या दिवशीच आपण आपल्या नवीन सिरीजला चालू करणार आहोत, त्याचं नाव आहे कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंग. या सिरीजमध्ये मित्रांनो आपण स्टीम लर्निंग, NEP 2020, सिंगापूर मॅथमॅटिक्स आणि NGSS या सगळे जे कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंगचे अप्रोचेस आहेत, ज्या पेडागॉजीज आहेत, ज्या टीचिंग प्रॅक्टिसेस आहेत, करिक्युलम मॉडेल्स आहेत, या सगळ्यांना कंबाईन करून आपण काय बनवतोय, ही कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंगची सिरीज बनवतोय. याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा आपलं जे कुठलाही टॉपिक असेल, जे सायन्स आणि मॅथमॅटिक्स जे अक्रॉस टॉपिक असणार आहेत, आपण त्या टॉपिक्स आणि थीम्स मध्ये त्यांना कन्वर्ट केलेलं आहे. आणि एका टॉपिकला एका थीमला आपण काय करणार आहोत, त्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्यामध्ये एका थीम मध्ये त्या कन्सेप्टच्या अराउंड जे काही कनेक्शन असेल, जे काही इंटिग्रेशन असेल, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट अप्रोच, जसं मी सांगितलं की आपला स्टीम अप्रोच असेल, म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, आर्ट्स आणि मॅथमॅटिक्स या सगळ्या गोष्टींनी कनेक्ट करून आपण त्या टॉपिकला काय करणार आहोत मित्रांनो, शिकणार आहोत. याच्यामध्ये NEP 2020 जे आपली नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, त्यांचे जे काही रिमार्क आहे, जे काही सजेशन आहेत आणि जे काही निर्देश आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंगला घेऊन, हँड्स ऑन लर्निंगला घेऊन आणि लर्निंग विथ फन किंवा इंटरेस्ट, लर्निंग विथ इन्क्वायरीला घेऊन जे काही निर्देश आहेत, त्या सगळ्या निर्देशांना आपण येथे फॉलो करणार आहोत. त्याचमध्ये मित्रांनो एक मजेदार एडिशन आहे, जे क्रिएटिव्ह एडिशन आहे, जे सिंगापूर मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस ते यूज करतात, जे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ते यूज करतात, त्यांचा पण आपण इथे इन्क्लुजन करणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, जो NGSS आहे, US मध्ये वापरलं जाणारे NGSS चे जे काही करिक्युलम मॉडेल आहेत, त्यांना पण आपण इथे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्वागत आहे मित्रांनो. याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे, आपण तो सगळ्यात पहिला टॉपिक आहे, ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्री हा यूज करणार आहोत. ट्रिग्नोमेट्री जो टॉपिक आहे, ट्रिग्नोमेट्री याला आपण हे जे सगळे अप्रोचेस आहे, स्टीम अप्रोच, NEP, सिंगापूर मॅथमॅटिक्स, NGSS या सगळ्यांनी ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत आणि बेस्ट टॉपिक आहेत ट्रिग्नोमेट्रीमध्ये, जो बेस्ट वे ऑफ एक्सप्लेनिंग आहे, तो मी इथे वापरून तुम्हाला ट्रिग्नोमेट्री शिकवण्याचा आणि डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. मी शिकवण्यापेक्षा डिस्कस करणे म्हणेन मित्रांनो, कारण की आपण जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंगची गोष्ट करतो, तेव्हा देर इज नो वन वे एज्युकेशन, देर इज ऑलवेज टू वे. वी विल डिस्कस अबाउट ट्रिग्नोमेट्री नाव. मित्रांनो बघा, ट्रिग्नोमेट्री जी आहे, ट्रिग्नोमेट्री काय आहे, तर ट्रिग्नोमेट्री इज अ व्हेरी स्पेशल ब्रांच ऑफ जॉमेट्री. ट्रिग्नोमेट्री काय आहे, व्हेरी स्पेशल ब्रांच ऑफ जॉमेट्री. बघा, बऱ्याच लोकांना असं वाटतं की जी ट्रिग्नोमेट्री आहे, हे खूप याचं जे इन्क्लुजन आहे, जे मॅथमॅटिक्स मध्ये खूप नंतर आले, आधी नंबर आले, मग ते डेव्हलप होत गेलं, मग अल्जेब्रा संपल्यानंतर जॉमेट्री सुरू झालं. तसं नाही मित्रांनो, जी ट्रिग्नोमेट्री आहे ही पण आपल्यासोबत खूप जुन्या काळापासून आहे. त्याच्यामध्ये जर आपण ट्रेस बॅक करत गेलो तर आपल्याला डायरेक्ट जायला लागेल कुठे, बेबीलॉन मध्ये. जे बेबीलॉनियन संस्कृती होती, खूप जुनी संस्कृती, एन्शियंट संस्कृती आहे, ही 5000 वर्षापूर्वीची संस्कृती आहे, जी बेबीलॉनियन संस्कृती होती. त्याच्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळतं की त्या लोकांना ही ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज होतं. तेव्हा ते प्लिम्पटन, याचे आपल्याला पुरावे आहेत की तेव्हा ते प्लिम्पटन 322 याचा वापर करत असत. जे आजचे आपले जे काय आपण ज्याला म्हणतो, आजचे जे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत, त्याच्या काय आहेत, त्याच्या सिमिलर होते. तर पायथागोरियन ट्रिपलेट ज्याला आपण म्हणतो, हे पायथागोरियन ट्रिपलेटचा ते काय तेव्हाच वापर करायचे. त्याच्यानंतर हे जे बॅबिलॉनियन आहे, त्याच्याच बरोबर याचा बघा, याचा आपल्या एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या वर्षामध्ये दिवस किती असतात, 365. तुम्ही विचार केला का 365 डेज आपण कशावरून डिसाइड केलेले आहेत? ठीक आहे, बघा अजून एक मजेदार गोष्ट सांगतो. आपल्या सर्कलमध्ये डिग्रीज आहेत, ठीक आहे. एका सर्कलमध्ये किती डिग्रीचा अँगल होतो, पूर्ण जर म्हटलं आपण तर किती डिग्रीचा अँगल असतो? ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे 360 डिग्री. पण तुम्ही विचार केला की 360 डिग्रीज का आणि इयर मध्ये 365 डेज का? ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे पहिलं अप्रॉक्सिमेशन आहे,
ही करणारी जी संस्कृती होती ही संस्कृती कुठली संस्कृती होती? बेबीलोनियन संस्कृती होती. बघा मित्रांनो, आपण या जॉमेट्री ट्रिग्नोमेट्री शिकताना बघा तुम्ही बघितलं असेल, आपण कशामध्ये जातोय? हिस्ट्रीमध्ये जातोय. तर इथे आपलं फर्स्ट इंटिग्रेशन आहे, फर्स्ट आपण जातोय आर्ट्स मध्ये. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्सला पहिल्यांदा काय करायचं करतोय आपण? आर्ट्सशी कनेक्ट करतोय, हिस्ट्रीशी कनेक्ट करतोय, सोशल सायन्सशी कनेक्ट करतोय. त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण ट्रिग्नोमेट्रीच्या हिस्ट्री बद्दल समजून घेऊ तर एका प्रकारचं वेगळं कनेक्शन आपलं काय होईल? ट्रिग्नोमेट्री पर्यंत, ट्रिग्नोमेट्री सोबत फॉर्म होईल. तर मी जसं सांगितलं तुम्हाला, ट्रिग्नोमेट्री काय आहे? इट्स अ स्पेशल ब्रांच ऑफ जॉमेट्री. ठीक आहे, आणि जर ही जी ट्रिग्नोमेट्री आहे ही आपल्या मानव समाजासोबत खूप वर्षापासून खूप वेगवेगळ्या सिव्हिलायझेशननी ट्रिग्नोमेट्रीचा वापर केलेला आहे. सगळ्यात पहिली संस्कृती जी बघितली आपण ती आहे बेबीलोनियन संस्कृती. त्याच्यामध्ये काय सांगितलं मी? त्यांच्यामध्ये काय वापरायचे? ते प्लिम्प्टन 322 हे जे नंबर आहेत, जे आजचे आपले पायथागोरियन ट्रिपलेट आहे याच्या सारखेच हे नंबर्स होते आणि आता ते वापर करायचे. त्याच्यासोबत त्यांनी बेबीलोनियननी डेज ऑफ द इयर, काय डेज ऑफ इयर, डेज ऑफ द इयर, एका वर्षामध्ये किती दिवस आहेत, एका सर्कलमध्ये किती डिग्रीज असतात, असे जे कॅल्क्युलेशन त्यांनी त्या काळामध्ये वापरले ते हे काय आहेत? दिस इज अ बेसिक प्रिमिटिव्ह ट्रिग्नोमेट्री. हे बेसिक आणि प्रिमिटिव्ह ट्रिग्नोमेट्री ही लोक त्या काळामध्ये वापरत असत. त्यानंतर बघा दुसरी जी संस्कृती आहे, जशी बेबीलोनियन संस्कृतीनंतर जी ऑनरेबल मेन्शन आहे बघा, सगळ्यात ऍडव्हान्स जी संस्कृती आहे, सिव्हिलायझेशन्स ज्या होत्या आपल्या इंडिया पूर्ण वर्ल्ड मध्ये, त्याच्यामधली जी सगळ्यात ऑनरेबल मेन्शन मी म्हणेल ती म्हणजे इजिप्शियन. बघा हे इजिप्शियन लोक जी होते बघा, खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल की इजिप्शियन सिव्हिलायझेशन होती ही खूप मॉडर्न आणि डेव्हलप सिव्हिलायझेशन होती. खरंच मित्रांनो, ही खूप मॉडर्न आणि डेव्हलप लोक होते, खूप मॉडर्न आणि खूप डेव्हलप लोक होते. यांनी ट्रिग्नोमेट्रीचा वापर, जी नंतर आपल्याला समजतंय की नंतर ग्रीक लोकांनी आल्यानंतर आपण आता कुठे त्याचा वापर करायला लागलो, या लोकांनी तेव्हा तिथे रिअल लाईफ मध्ये वापर करायचा. बघा रिअल लाईफ मध्ये वापर करायला तेव्हा त्याच काळामध्ये यांनी काय केली होती? सुरुवात केली होती. जे इजिप्शियन लोक होते त्यांनी बघा वेगवेगळ्या कामासाठी ट्रिग्नोमेट्री त्यांनी काय वापरायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये जे पहिलं त्याच्यात काम आहे, त्याच्यामध्ये ते पहिली गोष्ट काय आहे की स्टार जे आहेत त्यांना ऑब्झर्व करण्यासाठी, स्टारना ऑब्झर्व करण्यासाठी. त्यानंतर बघा दुसरी गोष्ट काय सांगते? टाइम मेजर करण्यासाठी ट्रिग्नोमेट्रीचा वापर करायचे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे बघा, ही जी इजिप्शियन सिव्हिलायझेशन ही सगळी नाईल नदीच्या काठावर बसलेली होती. कुठे बसली होती मित्रांनो? नाईल नदीच्या काठावर. तर काय व्हायचं, या नाईल नदीला खूप प्रचंड अशी मोठी नदी होती. या नदीला काय व्हायचं? पूर यायचा आणि मग काय व्हायचं, तिथली जी सगळी जमीन ती काय करून टाकायची? अस्ताव्यस्त करून टाकायची. त्याच्यामुळे कोणती जमीन कोणाची काय करायची, काय कुणाचं काहीच समजायचं नाही. मग त्याच्यामुळे परत त्यांना काय करायचं? जमिनीचं लँड डिस्ट्रीब्युशन परत त्यांना करायला लागायचं. तर प्रत्येक वेळी जमीन मोजता यावी याच्यासाठी फायदा होतो. त्यामुळे त्यांनी जमिनीमध्ये मोजताना ते लोक काय करायचे? जॉमेट्रिक फिगर्स मध्ये काय करायचे? जमीन मोजायचे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्या जॉमेट्रिक फिगर्स म्हणजे वापरल्या जायच्या ते म्हणजे ट्रायंगल आणि स्क्वेअर. मित्रांनो, ही जमीन मोजणं आणि ते पण ट्रायंगल आणि स्क्वेअर, बघा हे आपल्याला काहीच वाटत नाही आज, पण त्या काळामध्ये ट्रायंगल आणि स्क्वेअर यांच्यामध्ये जमीन या शेप मध्ये जमीन मोजणं, ज्यावेळी काय नव्हतं मित्रांनो, अँगलचा शोधही लागला नव्हता. अँगल वापरतात कसं याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यावेळी ट्रायंगल आणि स्क्वेअर अशा शेप मध्ये जमिनीचं लँड मेजरमेंट करणं हे खूप खूप जास्त मोठी. बघा आज पण आपल्याला लँड प्रॉपर मेजर करता येत नाही. आज पण दोन शेजारी जवळ जमीन मोजायची तर पांडे बॉल बोलवतात. ठीक आहे, कारण की त्याच्यात एक काय पांडव काय होतो आपल्याला, त्याच्यामध्ये एक एक्सपर्ट माणूस पाहिजे असतो. पण हे लोक त्या काळामध्ये, एवढ्या जुन्या काळामध्ये एकदम सटीकपणे काय करायचे? जमिनीचं मेजरमेंट करायचे. कशामध्ये? ट्रायंगल आणि स्क्वेअर मध्ये. त्यानंतर एक सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इजिप्शियनची, ती म्हणजे त्यांचे पिरामिड्सला कसं विसरू शकणार? जगातल्या जे आश्चर्य आहेत त्याच्यापैकी एक आहे आणि खरंच खूप अद्भुत रचना आहे या पिरामिड्सची. बघा मित्रांनो, सगळे सिव्हिलायझेशन आल्या गेल्या पण पिरामिड्स आहेत तसेच आहेत, अजूनही शाबूत आहेत. ठीक आहे, तर हे जे पिरामिड्स आहेत बघा, हे पिरामिड्स काय आहेत? हे 3D स्ट्रक्चर आहेत. बघा 3D स्ट्रक्चर
ते पण ट्रँग्युलर फॉर्म मध्ये बांधणं ही काय सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आणि यांनी त्या काळामध्ये केलं जेव्हा अँगलचा शोधही लागला नव्हता. तर त्यांनी या पिरामिड बनवण्यासाठी अँगल सारख्याच एका टर्मचा यूज केला होता, त्याला आपण सेकेड म्हणतो. आणि सेकेड म्हणजे आजचा आपला जो आहे तो कोटँजंट किंवा आपण त्याला टँजंट म्हणतो. जो आपला जो टँजंट आहे तोच काय त्यांनी अँगल न वापरता डायरेक्टली काय वापरला होता, त्यांनी सेकेडचा यूज केला होता. आणि जो सेकेड म्हणजेच काय आपला आजचा कोटँजंट, याचा वापर करून मित्रांनो ही जे पिरामिड आहे त्याचं कन्स्ट्रक्शन केलेलं होतं. बघा मित्रांनो, सेकंड सिव्हिलायझेशन बघितली आपण, बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन करणारी ट्रिग्नोमेट्री मध्ये जी एकदम मॉडर्न आणि डेव्हलप एन्शियंट सिव्हिलायझेशन होती ती म्हणजे इजिप्शियन सिव्हिलायझेशन. हे पहिले लोक असे होते ज्यांनी रिअल लाईफ मध्ये ट्रिग्नोमेट्रीचा वापर करायला सुरुवात केली होती. ताऱ्यांचं ऑब्झर्वेशन करणं, टाइम बघणं, वेगवेगळ्या जॉमेट्रिक स्ट्रक्चर्स मध्ये जमिनीचं मोजमाप करणं आणि तसंच पिरामिड आणि वेगवेगळे जे बिल्डिंग्स आहेत त्या बनवण्यासाठी, स्पेशली पिरामिड बनवण्यासाठी सेकेड सारखं म्हणजे टँजंट सारखं युनिट वापरून, क्वांटिटी वापरून यांना कन्स्ट्रक्शन मध्ये वापर करणं, ही सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो या इजिप्शियन लोकांनी चालू केल्या होत्या. त्यानंतर बघा जी तिसरी संस्कृती आहे मित्रांनो, तिचं खूप कंट्रीब्युशन राहिलेलं आहे, बिगेस्ट कंट्रीब्युशन राहिलेलं आहे, ती म्हणजे इंडियन कंट्रीब्युशन. इंडियन लोकांनी इंडियन सिव्हिलायझेशन किंवा हिंदू सिव्हिलायझेशन जी आहे यांचंही खूप बिग कंट्रीब्युशन राहिलं आहे ट्रिग्नोमेट्रीच्या डेव्हलपमेंटमध्ये. सगळ्यात जो ग्रेट मॅथमॅटिशियन आहे याच्यामध्ये ते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित असलेले आर्यभट्ट. बघा आर्यभट्ट जे होते यांनी काय केलंय, यांनी सगळ्यात बेस म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचा पायाच रचला. त्यांनी काय केलं, सगळ्यात बेस म्हणजे बघा ट्रिग्नोमेट्रीची जर तुम्हाला काही थोडीफार माहिती असेल तर ट्रिग्नोमेट्री, आणि आपण शिकणार आहे त्याच्याबद्दल, तर याच्यामधले साइन थीटा, साइन आणि कॉस हे जे फंक्शन आहेत, बेसिक फंक्शन जे आहेत, दोन बेसिक फंक्शन, हे फंक्शन आपल्याला कोणी दिले तर आर्यभट्टांनी दिले. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळे मॅथमॅटिशियन आहे इंडियन, खूप सारे मॅथमॅटिशियन आहेत, मी फक्त काहीच लोकांची इथे नावं घेणार आहे. बघा तुम्हाला जर इंडियन मॅथमॅटिशियनचं जे कंट्रीब्युशन आहे ट्रिग्नोमेट्रीकडे याच्याबद्दल जास्त माहित असेल तर मला कमेंट करा, आपण त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बघू. याच्यामधले आर्यभट्टानंतर मला असं बघा याच्यामध्ये आर्यभट्टानंतर जे ग्रेट मॅथमॅटिक्स होते ज्यांनी ट्रिग्नोमेट्रीचा स्टडी केला प्रॉपर, ते म्हणजे भास्करा. बघा हे जे भास्कर होते, भास्कर 192, तर हे जे यांनी जे आहे साइन आणि कॉस यांचं अप्रॉक्सिमेशन केलंय. हे खूप महत्वाचं होतं त्या काळामध्ये. ठीक आहे. त्यानंतर जे ब्रह्मगुप्ता होते, त्यांनी ब्रह्मगुप्ता जे होते त्यांनी काय दिलं आपल्याला बघा, ब्रह्मगुप्ता जे होते त्यांनी आपल्याला लॉ ऑफ सायन्स दिला, लॉ ऑफ साइन. आणि त्याच्यानंतर जी महत्वाची जी एंटिटी आहे ती म्हणजे माधव किंवा माधवाचार्य म्हणलं जातं त्यांना. ठीक आहे. जवळपास 1300च्या आसपास आले होते. यांनी काय दिले आपल्याला बघा, साइन आजही त्या वापरल्या जातात, मॉडर्न मॅथमॅटिक्स मध्ये वापर आहे त्यांचा, ते म्हणजे साइन आणि कॉसच्या सिरीज दिल्यात आपण त्यांनी. बघा मित्रांनो आजही या सिरीज आपल्या वापरल्या जातात. हा मॉडर्न मॅथमॅटिक्स जे ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स आहे त्याचा बेस आहे कॉस आणि साइनच्या सिरीज. तर याचे मी सांगितलं की खूप सारे इंडियन मॅथमॅटिक्स आहे अजूनही ज्यांचं याच्यामध्ये मेन्शन आहे. बघा इथे ब्रह्मगुप्तांचं मी सांगितलंय, तर हा जो इंडियामध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स याचा जो भरभराटीचा काळ होता तो म्हणजे कुठला होता मित्रांनो, गुप्ता पिरियड होता. अशोकानंतर जर आपण बघितलं की जेव्हा भरभराटी आली होती या हिंदू संस्कृतीला, हिंदू सिव्हिलायझेशनला, आपण म्हणू शकतो जी भरभराटी आली होती, जो डिस्कव्हरीजचा काळ होता इंडियामध्ये तो कुठला होता, गुप्ता पिरियड होता. त्या पिरियड मधले जे ब्रह्मगुप्त आहेत त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, लॉ ऑफ साइन. ठीक आहे मित्रांनो, अजून खूप सारे इंडियन मॅथमॅटिक्स आहेत ज्यांचं ट्रिग्नोमेट्री मध्ये कंट्रीब्युशन आहे, पण हे जे 4 आहेत जसं की आर्यभट्टा यांनी काय दिलं आपल्याला, साइन आणि कॉसचे फंक्शन दिले. त्यानंतर काय आहे,
भास्कर जे आहेत, भास्कर यांनी आपल्याला साइन आणि कॉसचं अप्रॉक्सिमेशन दिलं. त्यानंतर ब्रह्मगुप्ता जे आहेत त्यांनी आपल्याला लॉज ऑफ साइन दिले, साइनचा जो आहे त्याचे लॉज दिले. आणि माधवा जे काही मॉडर्न मॅथमॅटिक्स मध्ये आधी युज केलं जातं त्यांनी साइन आणि कॉसचे आपल्याला सिरीज दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जी नेक्स्ट इम्पॉर्टंट सिरीज जी सिव्हिलायझेशन आहे, ज्यांनी त्याच्या पुढच्याही सिव्हिलायझेशननी त्यांना फॉलो केलं आणि प्रॉपर पद्धतीने ट्रिग्नोमेट्रीला रिप्रेझेंट केलं, दॅट इज ग्रीक सिव्हिलायझेशन. बघा मित्रांनो, ग्रीक सिव्हिलायझेशन आपल्याला माहिती आहे सायन्स, मॅथमॅटिक्स, फिलॉसॉफी अशा बऱ्याच सब्जेक्ट मध्ये यांनी काय मास्टरी मिळवली होती. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण बघूया, ग्रीक कन्स्ट्रक्शन अजूनही आपल्याला बघायला मिळतात. खूप ऍडव्हान्स अशी सिव्हिलायझेशन, अशी एन्शियंट सिव्हिलायझेशन होती. या सिव्हिलायझेशन मध्ये खूप सारे मॅथमॅटिशियन आहेत ज्यांनी ट्रिग्नोमेट्रीला बेसिक पासून एका सायंटिफिक वेनी काय केलंय, रिप्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो मॅथमॅटिशियन आहे, मॅथमॅटिशियन अँड फिजिसिस्ट, दॅट इज आर्यभट्ट. जो आर्यभट्ट होता त्यांनी बघा मित्रांनो आपल्याला जो सगळ्यात महत्वाचा जो मॅथमॅटिशियन आहे तो आहे पायथागोरस. जो पायथागोरस आहे त्यांनी आपल्याला सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्यांनी त्याचं नाव दिले त्याला पायथागोरस लॉ. अजूनही खूप, फक्त एवढंच नाही की त्यांनी पायथागोरस लॉ दिलाय, पण सगळ्यात महत्वाचं त्याचं कंट्रीब्युशन आहे पायथागोरस लॉज. आपण आणि पायथागोरियन ट्रिपलेट बद्दल पण बनलो होतो. तर हा जो पायथागोरस लॉज आहे हा ट्रिग्नोमेट्रीचा काय करतो, एक बेस तयार करतो. ठीक आहे. इथून खऱ्या ट्रिग्नोमेट्रीला आपण असं म्हणू शकतो की इथून सुरुवात होती. एक बेस तयार करून ठेवतायत पायथागोरसनी, एक बेस तयार करून ठेवला ट्रिग्नोमेट्रीला बनवण्यासाठी. त्यानंतर पायथागोरस नंतर बघा नेक्स्ट जो आहे तो आहे टोलेमी. बघा टोलेमीनी काय दिलं आपल्याला, टेबल ऑफ कॉर्ड दिलेला आहे. काय दिले आहे, टेबल ऑफ कॉर्ड दिला. आणि टेबल ऑफ कॉर्ड आला बघा इथे. त्याच्यानंतर काय, पायथागोरसचा पायथागोरियन लॉ आला. आणि बघा पायथागोरसचा पायथागोरियन लॉ आला, ज्यांनी कशाचा यूज केला, ट्रायंगलचा. टोलेमीचा काय आला, कॉर्डचा लॉ आला. त्याच्यामध्ये काय वापरलं होतं त्यांनी, सर्कल मध्ये काय वापरला होता, कॉर्ड तयार केली. ठीक आहे. त्याच्यामुळे सर्कल मधला ट्रायंगल बनला. बरोबर. बघा मित्रांनो, सर्कल मध्ये काय बनला इथे, मग ट्रायंगल बनला. आणि त्याच्यानंतरचा जो मॅथमॅटिशियन आला याच्यामध्ये, यांनी या दोघांचे जे नॉलेज होतं त्यांना कंबाईन केलं आणि आपली खरी ट्रिग्नोमेट्री जी आज आपण शिकतो ती चालू झाली. तो म्हणजे हिपार्कस. हा जो हिपार्कस आहे, या हिपार्कसला आपण वेस्ट मध्ये फादर ऑफ ट्रिग्नोमेट्री पण म्हणलं जातं मित्रांनो. तर पहिल्यांदा असं म्हणता येईल की जर कुठला मॅथमॅटिशियन आहे ज्यांनी चांगल्या पद्धतीने एका सायंटिफिक वेने काय केलेलं आहे, ट्रिग्नोमेट्रीला रिप्रेझेंट केलेला आहे, तर तो कोण आहे, हिपार्कस. बघा आजही आपण जो टेबल, व्हॅल्यूजचा टेबल बघा तुम्ही बघितला असेल, तो बनवतो. तो बनवला कोणा, जे काही हिपार्कसचं जे लेखन आहे त्याच्यावर बनवलं. यांनी काय, साइन कॉस जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सना यांनी पहिल्यांदा प्रॉपरली काय केलं, प्रॉपरली डिफाईन केलं आणि त्याचे काय बनवले मित्रांनो, टेबल्स पण बनवले. त्यानंतर मित्रांनो काही ऑनरेबल मेन्शन्स आहेत. हे महत्वाचं नाही असं नाही, यांनाही यांच्यामधले मी पर्टिक्युलर मॅथमॅटिशियनचं नाव याच्यामध्ये जास्त आपण नाही बघणार आहे. फक्त बघा याच्यानंतर जे अरब लोक आले, अरब लोक मित्रांनो बघा खूप जास्त फेमस आहेत. आजही बघा तुम्ही त्यांच्या अप्रोच कडे, आजही ते बरोबर आहेत प्रॅक्टिकॅलिटी मध्ये. ठीक आहे. ते नॉलेज घेण्यापेक्षा नॉलेज वापरण्याला काय करतात, खूप महत्व देतात. तर अरब लोक जे ट्रिग्नोमेट्रीचा सगळ्यात जास्त रिअल लाईफ मध्ये युज करणारे लोक आहेत, ते कोण लोक आहेत, तर अरब लोक आहेत. तर अरब मध्ये बघा 2-3 पर्सनॅलिटीज आहेत ज्यांना आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणजे पहिली म्हणजे अल ख्वारिझमी. बघा अल ख्वारिझमी. त्यानंतर अल ख्वारिझमी जो हा मॅथमॅटिशियन होता, याचं खूप जास्त कंट्रीब्युशन राहिलेलं आहे ट्रिग्नोमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये पण खूप कंट्रीब्युशन आहे. पण जो हा फेमस आहे तो फेमस कशासाठी आहे, तर यांनी पहिल्यांदा मॅथमॅटिकली, सायंटिफिकली मक्का मदिनाचं डायरेक्शन सांगितलं. बघा त्या काळामध्ये बघा जे मुस्लिम
धर्म होता, मुस्लिम धर्म होता, त्या धर्मातले लोक बघा सगळ्यात यांचं जे खूप असं पवित्र स्थान आहे मक्का मदिनाला मानतात. आणि जेव्हा हे नमाज पढतात, प्रार्थना करतात, तेव्हा काय करतात ते मक्का मदिनाकडे फेस करून काय करतात, प्रार्थना करतात. पण त्या काळामध्ये प्रॉब्लेम असा होता की दिशा कळायचं नाही. मग आपण मक्का मदिनाकडेच कशा प्रकारे, कशावरून आपण मक्का मदिनाकडेच तोंड करून उभे आहोत किंवा फेस करून उभे आहोत, हा प्रॉब्लेम जे सामान्य माणसं होते यांना होता. तर हा जो खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या ग्रेट माणसांनी अल ख्वारिझमींनी येथे मदत केलेली आहे. आणि त्यांनी सायंटिफिक वेने मॅथमॅटिकली प्रूफ करून मक्का आणि मदिनाची डायरेक्शन सगळ्यांना सांगितली. अजूनही खूप जास्त कंट्रीब्युशन आहे, खूप सारे कंट्रीब्युशन आहे त्याचं ट्रिग्नॉमेट्री मध्ये. त्यानंतर जो अरब मॅथमॅटिशियन होता तो म्हणजे अबुल अल वफा आणि अबुल अल वफा आणि अल बरुनी. हे जे अरब मॅथमॅटिशियन आहे यांनीही ट्रिग्नॉमेट्री मध्ये यांचंही कंट्रीब्युशन खूप मोठं राहिलेलं, यांनीही खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये काम केलं होतं. जर बघा अरब जे होते, अरब मी सांगितल्याप्रमाणे बघा अरब जे होते याच्यामध्ये अजूनही अरब काही मॅथमॅटिशियन आहे ज्यांनी काय केलं आहे, ट्रिग्नॉमेट्री कंट्रीब्युशन दिलंय. पण हे जे 3 नाव आहेत खूप प्राईम कंट्रीब्युटर्स आहेत अरबमध्ये. त्याच्यामध्ये मी सांगितलं की अरब लोकांनी नेहमीच महत्व कशाला देतात, ते रिअल लाईफ ऍप्लिकेशनला. ठीक आहे, नॉलेज असण्यापेक्षा नॉलेज वापरायचं कसं त्याला महत्व देतात. तर त्याच्यामधला जो बघा अल ख्वारिझमी होता, यांनी काय केलं, आपल्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून पहिल्यांदा डायरेक्शन फाइंड आउट केली, जे आजही लोक वापरतात. त्याच्यानंतर अबुल अल वफा आणि अल बरुनी या दोघांचंही खूप मेजर कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे अरब मॅथमॅटिशियन कडून ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. त्यानंतर ऑनरेबल मेन्शन मध्ये आपण अजून एक बघूयात, ते चायनीज मॅथमॅटिशियन. बघा चायनीज मॅथमॅटिशियन आहेत मित्रांनो, खूप सारे चायनीज मॅथमॅटिशियन आहेत ज्यांनी या ट्रिग्नॉमेट्रीच्या नॉलेज मध्ये भर केलेली आहे. त्यांचं पण खूप जास्त कंट्रीब्युशन राहिलेलं आहे. मी आता पर्टिक्युलरली त्यांचे नावं नाही घेणार आहे, पण त्यांचंही खूप जास्त कंट्रीब्युशन राहिलेलं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही बघा एका प्रकारची हिस्ट्री होती ट्रिग्नॉमेट्रीची. खूप छोटा वेळ बघा, हे खूप मोठा वास्ट टॉपिक आहे, मी खूप थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर आपण एका मिनिटात बघूयात. बघा मी सांगितलं तुम्हाला की जी ट्रिग्नॉमेट्री आहे ती ट्रिग्नॉमेट्री सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर कुठे वापरायला तिचे आपल्याला अजूनही पुरावे सापडतात, तर बेबीलोन मध्ये वापरली गेली. जी बेबीलोन खूप एन्शियंट सिव्हिलायझेशन आहे, सगळ्या सिव्हिलायझेशन मध्ये जुनी आपण पुराणी जी सिव्हिलायझेशन म्हणू शकतो. बेबीलोन नंतर आपण बघितलं की कोणी वापरली ही, तर ही इजिप्त मध्ये वापरली गेली. जे इजिप्शियन सिव्हिलायझेशन आहे त्यांनी वापरली. त्यानंतर आपण बघितलं की इंडियन सिव्हिलायझेशनचं पण याच्यामध्ये खूप बिग कंट्रीब्युशन राहिलेलं आहे. त्यानंतर चौथं जे बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे ते ग्रीक सिव्हिलायझेशनचं राहिलेलं आहे. आणि इथून जी पुढची जी डेव्हलपमेंट आहे या 3 सिव्हिलायझेशन आणि त्याच्यानंतरची जी डेव्हलपमेंट आहे ती ऑब्व्हियसली ग्रीक मधूनच वेस्ट मध्ये याची जी काय आहे डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यानंतर बघा 5 नंबर मध्ये आपण बघितलं की जे अरब लोक होते, अरब सिव्हिलायझेशन मध्ये यांचं पण काय याच्यामध्ये खूप मोठं कंट्रीब्युशन राहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर चायनीज लोक जे आहेत, चायनीज मॅथमॅटिशियन्स जे आहेत, यांनी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रिग्नॉमेट्री मध्ये काय केलेलं आहे, त्यांचं कंट्रीब्युशन दिलेलं आहे. तर आपण बघू शकतो ही आपण जी चायनीज बद्दल मी एन्शियंट चायना बद्दल बघतोय. एन्शियंट चायनामध्ये एन्शियंट टाइम पासूनच चायनीज काय ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करत आलेले आहे. तर बेबीलोनियन, इजिप्शियन, इंडियन, ग्रीक, अरब आणि चायनीज. बघा असं नाही म्हणत आहे की यांच्यानंतर यांनी केलं, यांच्यानंतर अशी टाइमलाईन मी तुम्हाला रिप्रेझेंट नाही करत आहे. पण ह्या ज्या प्राईम सिव्हिलायझेशन होत्या जगातल्या, या सगळ्या सिव्हिलायझेशननी काय केलेलं आहे, ट्रिग्नॉमेट्रीचा वापर केलेला आहे. म्हणून मित्रांनो की ट्रिग्नॉमेट्री जी आहे ही आपल्याला खूप मानव जातीसाठी खूप असं नवीन नाहीये, तर आपण खूप वर्षांपासून काय करतो, या ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करतो आहे. ठीक आहे. तर बघा ही ट्रिग्नॉमेट्री तर आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं हा जुन्या काळामध्ये बघितलं की खूप जास्त वापर केला आहे, वेगवेगळ्या सिव्हिलायझेशननी वापर केलेला आहे. जर आजच्या काळामध्ये आपण बघितलं की असा प्रश्न पडतो की अजूनही ट्रिग्नॉमेट्री शिकायची का? तर सगळ्यामध्ये
तर याच्यामध्ये बघा आजच्या काळामध्ये पण खूप साऱ्या एरियाज मध्ये काय करतो आपण ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करतो. तर मित्रांनो हा जो होता हा आपला हिस्ट्री सोबत इंटिग्रेशन होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला कसा वाटला याचे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि तुमचे काही सजेशन असेल तेही सांगा. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण रिअल लाईफ सोबत काय करणार आहोत, ट्रिग्नॉमेट्रीला कनेक्ट करणार आहोत आणि ट्रिग्नॉमेट्रीचे आजच्या काळातले काय जे ऍप्लिकेशन्स आहेत आणि का आपण ट्रिग्नॉमेट्री शिकायची हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये समजून घेऊयात. धन्यवाद.